हे जे महायुती सरकार आहे याच्यातले माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जाणून बुजून आंबेडकरी समाजाच्या एका अस्मितेला हात घातलेला आहे. आणि जसं या देशामध्ये राम मंदिराला महत्त्व आहे तसं सिद्धार्थ कॉलेजला आम्ही मंदिरापेक्षा श्रेष्ठ म्हणतो. SC ST OBC ते आधारस्तंभ आहे. आणि त्या सिद्धार्थ कॉलेज जर सरकारकडे पैसे नसतील तर आम्ही या सरकारला मदत का करावी हा प्रश्न आमच्यासमोर आहे. दलित समाजाला आजही मंदिरात जाण्यासाठी रोखलं जातं. मग महायुती सरकार काय करतं? दलित महिलेवर बलात्कार केला जातो, तिला मारून टाकला जातो. आणि मध्येच झालेला कल्याण या ठिकाणी एका महिलेवरती बलात्कार तिला मारून टाकले पुजारीने. अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर आम्ही या सरकारचा जाहीर निषेध करतो. आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीला 400 ते 500 कोटी ताबडतोब दिले पाहिजेत. 20,000 कोटीचा बजेट आहे. मग आमचे पैसे गेले कुठे, आमचा वाटा गेला कुठे, हा आमचा प्रश्न माननीय मुख्यमंत्री साहेबांना आहे. मुख्यमंत्र्याला सगळ्या ठिकाणी जाण्यासाठी वेळ असतो, बाबासाहेबांच्या कॉलेजला भेट देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना वेळ का नाही हा माझा प्रश्न आहे. आणि याला त्यांनी लवकरात लवकर उत्तर द्यावं. अन्यथा येणाऱ्या काळामध्ये आम्ही संपूर्ण राज्यभर आंदोलन करू आणि निवडणुकीमध्ये आपल्याला आंबेडकरी समाजाच्या संतापाला सामोरे जावे लागेल असे या ठिकाणी मी समजू. सामाजिक न्याय विभागाचा निधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेकडे वळवला जात आहे अशी माहिती समोर येते. एकूणच तुमचं काय मत? नाही, तुम्ही सगळ्या योजना केल्या पाहिजे त्याच्याबद्दल आमचं समर्थन आहे, चांगल्या आहेत. परंतु अनुसूचित जातीचा जो निधी आहे तो अनुसूचित जातीच्या वर्गासाठीच दिला गेला पाहिजे. मग तो त्यांच्या ॲट्रॉसिटी संदर्भात असेल, केसेस संदर्भात असेल, स्कॉलरशिप असेल, फ्री असेल, फॉरेन असेल किंवा बार्टीच्या मुलांसाठी असेल, किंवा ज्या ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेले कॉलेजेस आहेत, हिंदू मिल असेल किंवा बुद्धविहार असेल, पण तो जर निधीचा आपण इतरत्र वळवतो असेल त्याचा आम्हाला निषेध आहे. पण तो आमच्या निधीवरती आमच्या समाजाचं भवितव्य आहे आणि तुम्ही आमच्या समाजाचं भवितव्य संपवत असाल तर ते आम्हाला मान्य नाही. सिद्धार्थ कॉलेजची जी परिस्थिती गेली अनेक वर्ष होती, तर तुम्ही आत्ताच सर्व आंदोलनाचा हत्यार उपसताय, याविषयी काय सांगा? नाही, आम्ही वारंवार पत्रावर केलेले आहेत. माननीय आठवले साहेबांनी देखील मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं आहे. परंतु ते होत नसल्यामुळे कॉलेजचे विद्यार्थी लिव्हिंग सर्टिफिकेट काढायला लागलेले आहेत. त्यामुळे कॉलेजची संख्या कमी होईल, कॉलेज बंद होईल. मग जातीवादी शक्तीचं मत आहे की कॉलेज बंद करायचं का, आणि बाबासाहेबांचं कॉलेज बंद करत असाल तर आम्ही खपून घेणार नाही. याचा अर्थ इनडायरेक्टली तुम्ही हे सरकार बाबासाहेबांच्या संस्थेवर प्रशासक नेमण्याचं एक षडयंत्र करता. म्हणजे कॉलेज बंद होईल आणि ती संपूर्ण संस्था तुम्ही तुमच्या ताब्यात घ्याल आणि आम्ही कदापि होऊ देणार नाही.